पार्टी एनडीएला सपोर्ट करणार आहे नाही करणार याविषयी इतके राजकीय वर्तुळात सतत सुरू आहे. तुम्ही पक्षाचे नेते म्हणून तुमचा स्टँड याबाबतचा काय आहे? एकतर मला गंमत ह्याची सगळ्याची असं वाटते, जे मी काल नाशिकमध्ये गेले आणि मला वेदना होतात या गोष्टींमुळे. कारण का आमचं आयुष्य काही ब्रेकिंग न्यूज नाही आहे. आम्ही राजकारणात समाजकारणात जेव्हा येतो तेव्हा आमची भावना ही चांगलं पॉलिसी मेकिंग व्हावं म्हणून आम्ही दिल्लीला जातो. म्हणजे मी स्वतः खासदार का झाले याचं कारण मला असं वाटलं की चांगली पॉलिसी मेकिंगचं काम आपण करावं, विधेयकांवर चांगलं काम करावं. आणि विधेयकांवर सोडून बाकी सगळीच चर्चा आमच्याबद्दल होती. एक तर आम्हाला आधी काँग्रेसमध्ये मर्ज केलं, मग आम्हाला बीजेपीत मर्ज केलं, त्याच्यानंतर सेनेत मर्ज केलं. मी परवा नाशिकमध्ये म्हणले आता मनसेच राहिले. तुम्ही आमच्या पक्षाकडून कुठलं स्टेटमेंट आलंय? तुम्ही आमच्याच पक्षासाठी आम्ही सोडून सगळे विचार करताय. आमच्या एकाही आमदार, खासदार, पदाधिकारी, नेता, आमचा कार्यकर्त्याचं कुणाचंही स्टेटमेंट मी कुठल्याही चॅनलवर पाहिलेलं नाही. तुमचे सूत्र तुम्हाला सांगतात. कुठला आमचा नेता येऊन बाहेर म्हणालाय काही वेगळं? नेता, कार्यकर्ता, विधायक, खासदार सांगा ना मला. त्यामुळे आमच्याकडे ईडी, सीबीआय नसल्यामुळे आमच्या पक्षाची बदनामी असंच करणार. कारण का आमचे ना कॉन्ट्रॅक्ट्स, ना आमचे ईडी, ना सीबीआय, ना आईस. त्याच्यामुळे ते काहीच नसल्यामुळे एक पक्ष जो महाराष्ट्राच्या आणि देशाच्या हितासाठी काम करू इच्छितो त्याचं खच्चीकरण कसं करणार? तासली बदनामी करून. कारण का दुसरी आमची बदनामी करायला काही आईस नाहीच आहे ना आमच्याकडे. विषयच येत नाही ना. जर मी कानपूरला जाणारच नाहीये तर किती अंतर आहे बघूच कशाला? मग ट्रेननी जायचं, प्लेननी जायचं कशाला? जिस रास्ते जाना ही नहीं उसकी चर्चा ही क्यों करो? आम्ही इंडिया अलायन्समध्ये काम करतोय आणि आमच्या या सगळ्याबद्दल मग काँग्रेस असू दे किंवा ना काँग्रेसने आम्हाला प्रस्ताव दिलाय ना आम्ही काँग्रेसला प्रस्ताव दिलाय, ना भारतीय जनता पक्षाने आम्हाला प्रस्ताव दिला ना आम्ही दिलाय. त्याच्यामुळे ना एनडीएचा प्रस्ताव आहे ना काँग्रेसचा प्रस्ताव आहे. आम्ही आहोत तिथे आम्ही सुखी आहोत. एक मिनिट. पवार साहेब कॅबिनमध्ये जाणं हा योगायोगच आहे. कारण का ते चालत गेले. आता इट्स रिअली अ बोरिंग स्टोरी. तुम्हाला वेळ असेल आणि त्याला व्ह्युअरशिप असेल तर सांगते. पवार साहेब चालत गेले यांनी असेंब्लीमध्ये आणि मी थोडीशी लेखीच्या ह्यानी नेहमी जरा एजवर असते. कारण का माझं म्हणणं असतं तुम्ही जास्त चालू नका, जास्त एक्झर्शन करू नका वगैरे वगैरे. आणि ते ओव्हर इंडिपेंडंट असल्यामुळे ते हात करून म्हणतात तू गा बस, तुला काय कळत नाही. म्हणून ते आपल्या चालत सुटले नेहमीप्रमाणे. आणि परत येताना तिथल्या कॅमेराजमध्ये ह्या सगळ्या गोष्टी आहेत की काही आमदार साहेबांना म्हणले साहेब तुम्ही आलाच आहे इतक्या वर्षांनी तर आम्हाला पण इथे बसूया. तर जी खोली होती तिथे ते वळाले आणि त्या खोलीत जाऊन ते बसले. आता त्यांना काय माहिती. आणि एक सांगते, असेंब्ली पार्लमेंटमध्ये, संसदेत आणि कुठल्याही असेंब्लीमध्ये फक्त प्राईम मिनिस्टरचं ऑफिस आणि चीफ मिनिस्टरचं ऑफिस ह्या फिक्स जागा असतात. बाकी सगळ्यांचे ऑफिसेस बदलत असतात. हे तुम्हालाही माहिती असेल, तुम्ही रिपोर्टिंग करता. तिथे काय फिक्स जागा नसतात. कुठलीच आयुष्यातली जागा बाय द वे राजकीय पद्धतीत फिक्स नसते. आणि ज्याला वाटत असेल ती फिक्स्ड आहे ह्या भ्रमात मी तरी नाही आहे. देर इज नथिंग परमनंट इन पॉलिटिक्स एव्हर फॉर एनीबडी फॉर दॅट मॅटर. त्याच्यामुळे ह्या भ्रमात मी नाही आहे. त्याच्यामुळे ते जाऊन तिथे बसले. ते काय 4-5 लोक त्यांना भेटले. हा शिंदे साहेबांचा मनाचा मोठेपणा. अच्छे को अच्छा बोलना चाहिए. आता त्याची न्यूज कराल की शिंदे साहेबांचं ताईंनी कौतुक केलं. जे चांगलं आहे हे वास्तव ते मी खरं बोलते की ते कॅबिनेट सोडून ते आले. त्यांनी साहेबांना 1-1.5 सेकंड एक बुके दिला. हा त्यांचा मनाचा मोठेपणा. आणि ते निघून गेले. साहेबांनी त्यांची मीटिंग केली आणि आले. त्यानंतर राऊत साहेब नाराज झाले. मी स्वतः राऊत साहेबांना फोन करून सांगितलं की राऊत साहेब असं असं झालं. दुसऱ्या दिवशी तुमच्याच चॅनलवर राऊत साहेबांनी हेही सांगितलं की हो मला फोन आला होता, मला आता कळले. आता माझी नाराजी काही नाही. त्याच्यामुळे ती व्यक्ती, ती गोष्ट होऊन ॲक्च्युली खूप जुनी झालेली आहे ती. पण तुम्ही विचारली म्हणून. आणि मी फार इतिहासात रमत नाही. मी आय लिव्ह द मोमेंट. मी वास्तव तेच जगते. कालची घटना. हा कालची घटना. आता मला सांगा, तुम्ही मला पण हा प्रश्न विचारत नाहीये. काल माझा ब्रेकफास्ट उत्तर प्रदेशमध्ये योगी आदित्यनाथजींबरोबर होता. माझं लंच डिंपल यादवांकडे होतं. मग तुम्ही मला हा प्रश्न विचारत नाही की तुम्ही यांना का भेटला? हा पण प्रश्न आहेच ना.
योगीजींकडे आम्ही गेलो होतो वन नेशन वन इलेक्शनच्या कामासाठी. हा योगीजींनी एक मुख्यमंत्री म्हणून आम्हाला गाईड दिलं. आम्ही भेटलो, आम्ही फोटो काढला, आम्ही ट्विट केला त्यांचे आभार मानून. डिंपल यादव आणि अखिलेश यादव यांचे आमचे कौटुंबिक संबंध आहेत. मी त्यांना भेटायला गेले उत्तर प्रदेशला गेल्यावर. धर्मेंद्र भैया आणि मी पूर्ण 2 दिवस एकत्र होतो सपामध्ये. या काय प्रत्येक जण कुणाला भेटला म्हणून काही कट कारस्थानासाठीच भेटतं हे खरंच मनातून काढून टाकाय. दुर्दैव आहे की महाराष्ट्राच्या राजकारणात कोणी भेटलं म्हणजे काहीतरी कट कारस्थान करते. एक हा माझा मुद्दा. जयंतराव काल ऑफिशियली माननीय मुख्यमंत्र्यांचा वेळ मागून गेले होते. माननीय मुख्यमंत्र्यांना ते हे सांगायला गेले होते की राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष शरदचंद्र पवार याचा नगराध्यक्ष आहे. त्या नगराध्यक्षावर चुकीच्या पद्धतीने ॲक्शन घेतलेली आहे. बरोबर ॲक्शनचा टायमिंग बघा. हाऊस चालू असताना ॲक्शन नाही झाली. बरोबर असेंब्ली संपली आणि 2 दिवसात ॲक्शन झाली. हा योगायोग आहे. हा एक भाग झाला. जयंतराव तर ऑफिशियली गेले होते, गाडीने गेले, गाडीने आले. त्यांनी जयंतरावनी काय हुडी घातली नव्हती. ऑफिशियलीच गेले, काही प्रॉब्लेम नाही. एक तिथे सुनील तटकरे जी आणि प्रफुल्ल पटेलजी होते का नाही ह्याचं उत्तर माझ्याकडे नाही. आणि हा प्रश्न मला विचारायच्या ऐवजी हा प्रश्न तुम्ही माननीय देवेंद्रजींना विचारला पाहिजे. कारण काही मीटिंग त्यांच्या घरी झाली. वर्षा बंगल्यात ते राहतात ना, त्याच्यामुळे त्यांच्या बंगल्यात कोण येतं जातं हे आम्ही कसं सांगणार. आम्ही सामान्य माणसं, आम्ही साधे विरोधी पक्षातले खासदार, आम्हाला कसं माहिती असेल माननीय मुख्यमंत्र्यांच्या घरी कोण जातं नाही. ह्या सगळ्या प्रश्नाची उत्तरं तुम्ही त्यांना विचारावं लागेल. आमच्या पक्षाचे नेते इस्लामपूरच्या ईश्वरपूरच्या कामासाठी गेले होते. ऑफिशियली वेळ मागून गेले होते. त्यांचं काम झालं आणि पुढच्या दरवाज्याने गेले आणि पुढच्या दरवाज्याने परत